तुम्ही आता आलेला ना? नाही ना, तुम्ही होता आता, तुम्ही होता, मग तुम्ही होता, तुम्ही दोघी आउट झालाय. हा, तुम्ही बसून घ्यायचंय. आता पुढे होते श्रुतीची पत्नी कृती. श्रुतीची पत्नी या हुशार आहेत. त्या कुठल्या तरी शाळेतल्या शिक्षिका आहेत. 1 2 3 स्टार्ट. हात नाही लावायचा. हा, श्रुतीची पत्नी कृती. श्रुतीची पत्नी कृती. श्रुतीची पत्नी कृती. 1 2 3 स्टार्ट. श्रुतीची पत्नी कृती. श्रुतीची पत्नी कृती. श्रुतीची पत्नी कृती. श्रुतीची पत्नी कृती. कृती. दोन झाले त्यांचे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. तुम्ही इथेच थांबा, पुढे गेल्यात तुम्ही. या, त्यांच्यासाठी बकेट बॉलचाच गेम. तुम्हाला कशाला थांबवलंय तिथं? चला, 1 2 3 स्टार्ट. मला काहीच ऐकायला नाही आलं. इकडे पुढे घेऊ नका, तिकडे जावा, मागे जावा. 1 2 3 स्टार्ट. सुरतेची कुठली कुठली काय खरं नाही. कुठली कुठली कुठलीच झाले नुसतं. आता शेवटचा चान्स तुम्हाला. चला, 1 2 3 स्टार्ट. सुरतेची कुठली कुठली आउट झाला तुम्ही. तुम्ही खाली बसून घ्या, बसून घ्या. तुमच्यासाठी वेगळा गेम आहे, काय टेन्शन घेऊ नका. हा, ह्या फक्त शेवट आहे ह्या गेमच्या. तिकडचा घ्या. 1 2 3 स्टार्ट. श्रुतीची पुतणी कृती. श्रुतीची थांबायचं नाही, घरी जाऊन झोप काढून आले मी. श्रुतीची पुतणी कृती. श्रुतीची पुतणी कृती. श्रुतीची पुतणी कृती. फास्ट म्हणायचं. 1 2 3 स्टार्ट. श्रुतीची पुतणी कृती. 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 आणि यांचे काउंट झालेले आहेत 10. जोरदार टाळ्या वाजणार आहे त्यांच्यासाठी. तुम्ही फायनल साठी नाव द्यायचं. तुम्ही आउट झालात, बसून घ्यायचं. आणि या बघूयात आता यांचं किती होत आहे. तुम्ही इथं होतात, पुढे होतात. हा, या पुढे तुम्ही या. 1 2 3 स्टार्ट. श्रुतीची पुतणी कृती. 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 या पण गेल्यात फायनल राऊंडला. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. जावा, नाव द्या. तुम्ही या, नाव द्या. तिकडे नाव द्या. पुढे या. 1 2 3 स्टार्ट. श्रुतीची पत्नी कुठली. डायरेक्ट कुठली. खरं नाही. आउट झालं तुम्ही. इकडे पाहिजे आहेत, तिकडे. यानंतर आपण 1 2 3 4 5 6 पुढे या. त्यांच्यासाठी वेगळा गेम घेणार आहे. त्याआधी इथे ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी एक फनी स्पॉट गेम घेतीये. आणि ही स्पॉट गेम काय आहे बघूयात. मी एक वाक्य बोलतेय. वाक्यामध्ये कुठली व्हिडिओ नाही करायचा. आणि वाक्यामध्ये वस्तूचं नाव आहे. ही वस्तू कोणाकडे त्यांनी पुढे यायचं. अंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. अंधळा मागतो एक डोळा, देव देतो. इथल्यांसाठी नाही गेम, फक्त चेअरवर बसलेल्यांसाठी, कारण त्यांना उठून यायला मिळत नाही. अंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. आणि कोणाला आहेत 4 डोळे म्हणजे चष्मा. या खुर्चीवर बसलेल्या. जर टाळ्या होऊन जाते त्यांच्यासाठी. छोटं नाही झालं या. आणि या ताईंना मिळत आहे एक छान असं गिफ्ट. जोरदार टाळ्या. ओके, इंस्टाग्रामला कोण कोण आहे? इंस्टाग्रामला फॉलो करायचं. मुली पण ह्याच्यात खेळू शकतात. जे इंस्टाग्रामला आहे त्यांनी इंस्टाग्राम ओपन करा आणि मी सांगितल्यावर फॉलो करून जे सगळ्यात पहिला वरती येणार त्याला गिफ्ट मिळणार. हा, कोण कोण आहे इंस्टाग्रामला? हात वर आहेत ना? हा, त्यांच्यासाठी सांगते इंस्टाग्राम ओपन करा. इंस्टाग्राम वरती फेसबुकला असेल तरी पण चालेल. इंस्टाग्राम किंवा फेसबुक दोन्ही मधलं कशालाही चालेल. फेसबुकला असेल त्यांनी फेसबुक करा.
आणि इंस्टाग्राम किंवा फेसबुकला अँकर तेजस्विनी शहा. मी तुम्हाला स्पेलिंग सांगते. ANCHORTE. थांबा, 1 2 3 म्हणल्यावर यायचं, बाकीच्यांना कळणार नाही. परत सांगते. ANCHORTEJASHAH. अशी काही गेम नव्हती. फक्त फॉलो करून ठेवा. फॉलो करून ठेवा म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ तिथे जेव्हा पोस्ट केला जाईल तो तुम्हाला बघायला मिळेल. यानंतर आपण पुढे ह्या 6 जणींसाठी गेम घेणार आहोत. आणि तुमच्यासाठी गेम काय आहे, लास्टवाली गेम आणि खरोखरची लास्टवाली गेम. कोणाला यायचंय? यायचं असेल तर लगेच या. नाही यायचं? हा, येणार आहे कोण? डबल. हा, आता आलेलात ना तुम्ही? बरं, डबल 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 घेऊयात की नको? डबल नको, डबल नको. दुसरे कोणाला यायचं असेल तर या. येणार आहे कोणी? ठीक आहे तेवढ्यात घेऊया. चला, 2 उभे करा एका लाईन मध्ये. असं जोडी जोडी करायची आणि उभे राहायचंय. असं समोरासमोर उभं राहायचं. हा हा, चला तुम्ही पण. तुम्ही इकडे या एका लाईन मध्ये. हा, तुम्ही दोघी दोघी असाल. नाही ताई ताई इथेच. आणि ते पण दोघी इथे घ्या, यांच्या मागे. तुम्हाला दोघींमध्ये एक इथे बॉटल ठेवली जाईल. मी म्हणेन डोळे, तुम्ही दोन्ही हात डोळ्यांना लावायचे. मी म्हणेन खांदा, दोन्ही हात खांद्याला लावायचे. मी म्हणेन कान, दोन्ही हात कानाला लावायचे. मी म्हणेन कंबर, तुम्ही दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. मी म्हणेन ठुमका, तर तुमच्या उजव्या साईडला असा ठुमका द्यायचा. आणि मी म्हणेन महादेव गणेश मंडळ, तेव्हा दोघींच्या मध्ये जी बॉटल आहे ती बॉटल तुम्हाला उचलायची. समजले सगळ्यांना? दोघींमधली बॉटल उचला, त्यांच्यातली उचलायची नाही. डोळे म्हणलं की डोळ्याला हात, कान म्हणलं की कानाला, महादेव मंडळ म्हणलं की बॉटल जी दोघींच्या मध्ये आहे ती उचलायची आहे. ओके, चला. जिच्याकडे बॉटल असेल, भांडण झालं तरी चालेल, ओढून घेतली तरी चालेल, पण जिच्याकडे पूर्ण बॉटल असेल ती विनर. मला काही सांगायचं नाही, यांनी माझी ओढून घेतली. हा, चला तयार. आपल्याला सॉंग्स, ठुमका म्हणलं की सॉंग्स प्ले करायचे, त्यामुळे कुठलेही सॉंग तयार ठेवा. चला तयार. डोळे, कान, नाक, गाल, खांदा. डोळे, कान, नाक, डोळे. डोळे नाकात गेले काय तुमचे? कान, नाक, डोळे, गाल, कान, नाक, कान, नाक, 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 कान, नाक, नाक, कान, कान नाकात गेलं. डोळे, कंबर, ठुमका, डोळे, स्टॉप म्हणले, स्टॉप. डोळे, कान, नाक, गळा, एकमेकींचा गळा. अहो, एकमेकींचा गळा दाबा. डोळे, कान, कान, नाक, डोळे, कान, नाक, नाक, कान, कान, नाक, नाक,
कान कान नाक कान नाक 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 कान डोळे डोळे डोकं. तुमची डोकी पडली काय खाली का बाटलीत गेली त्या? डोळे डोळे कान नाक डोळे कान नाक डोळे रेडी ते खाली चला. डोळे कान नाक डोळे डोळे कान कंबर ठुमका ठुमका ठुमका. चला ज्यांच्याकडे आले त्यांनी खाली जाऊन बसा. नाही त्यांनी सॉरी ज्यांच्याकडे नाही त्यांनी खाली जाऊन बसा. आता तिघींमध्ये एक ठेवा. तिघींमध्ये दोन ठेवा. सॉरी दोन ठेवा. डोळे कान आता एक खाल्ले एक बाजूला ठेवा. परत तिघींना 3 मिळतील. मग परत आपल्याला इथंच राहायला लागेल. डोळे कान नाक डोळे कान नाक नाक कान 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 नाक कान कान. नाकात गेलं तुमचं कान. डोळे कान नाक डोळे कान कान डोळे डोळे कंबर कंबर ठुमका 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 नक्की ठुमका ठुमका ठुमका. शाळेत पण ऐकलं नसेल गुरुजीचं. डोळे कान नाक डोळे कान डोळे नाक डोकं. हुशार आहे हुशार आहे. जागेवर आहे डोकं. डोळे कान नाक माधव गणेश मंडळ. चला बसून घ्यायचं. दोघीत एक ठेवा पटकन. दोघीत एक ठेवा. 1 2 3 अँड डोळे कान नाक डोळे डोकं कान नाक डोळे गाल कान नाक नाक गाल कान नाक नाक कान 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 नाक 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 कान. डोळे बंद करून चालले यांचं आपलं घर आहे. डोळे कान कंबर ठुमका ठुमका ठुमका. डोळे कान नाक डोळे. त्यांचे डोळे पडले खाली. डोळे कान नाक डोळे कान नाक डोळे कान
डोळे डोळे नाक नाक कान कान डोळे डोळे कान कान नाक नाक कान कान नाक नाक डोळे डोकं डोकं कान डोकं कान नाक माझा गणेश मंडळ प्ले डान्स करणार आहे आता तुम्ही बसून घ्यायचा प्ले छान डान्स करणार ह्यांचा डान्स नाही केला तर डायरेक्ट ताई घरात फायनल बिनर काय नाही ताईंना चला तयार हा सुरेख मराठी गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी या ताई तयार आहे मध्ये या तिकडे नाही ऑडियन्स नाही मध्ये येऊन बघा ठाण्यापुढे मधल्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीच व्यासपीठ होतं आणि खऱ्या अर्थानं आज त्यांच्या कलागुणांना वाव मिळालाय तर जोरदार टाळ्या माझ्या गणेश मंडळासाठी व्हायला पाहिजे आणि अतिशय सुंदर देखणं नियोजन केलंय महिलांना इथे छान मोकळीक मिळावी म्हणून सगळीकडे पॅक सुद्धा केलेलं आहे आज प्रत्येक महिला अतिशय छान पद्धतीने इथे खेळू शकते ताई तुम्ही नाव द्यायचंय आणि जागेवरती बसायचं यानंतर फायनल राऊंड आणि आपण लकी ड्रॉ काढणार आहोत पण त्याआधी एक आरती या ठिकाणी होणार आहे महिलांसाठी स्पेशली तर आरतीसाठी सगळ्या महिलांनी लगेच उभा राहायचं आहे फक्त ती आरती करण्यासाठी आपण बोलत उभं राहायचंय इथे तुम्हाला प्रसाद सुद्धा दिला जाणार आहे आणि आयोजकांचं काम थोडं सोपं करण्यासाठी मी सांगते तुम्हाला कसं उभं राहायचंय एक चेअर मध्ये ठेवा माझ्या साईडने आता गोल करा म्हणजे मग आपली जागा सोडायची आहे आपली जागा सोडा नंतर तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकता सॉरी इथे या सेंटर हा सेंटर घेऊन हा पाठीमागच्या महिला कुठे पुढे इथे एक खुर्ची ठेवली याच्या साईडला सगळ्या गोळी करते आरती कधी सगळ्यांनी उभं राहायचंय थोडस मागे सरका इथल्या महिला मागे सरका मागच्या महिला पुढे सरका तुम्ही एवढे मागे का गेलात
थोडं पुढे या, या पुढे, या पुढे. गुड, बस बस. इथे ठेवा म्हणजे सगळ्यांना देताना बरं पडेल. पुढे पुढे या, पुढे पुढे या. या प्रसाराबरोबर आलेल्या प्रत्येक महिलेला या ठिकाणी एक वाण वाटप केलं जात आहे. एक वाण मिळत आहे. तिथून आम्हाला 2-3 जण आहेत, जेवढ्यांना देता येईल तेवढं. तिकडून परत यायचं नाही. त्या महिला आताच पुढे या. आपल्या जागेवर उभं राहूनच हे वाण घ्यायचंय. गर्दी करायची नाही. प्रत्येकीला मिळणार आहे. फक्त धक्का जर दिला तर वाण बंद करणार लगेच. हे वाण एक मिनिट गर्दी करून बघते कुठं पाठीमागे महिला रंगात. सगळ्या महिला आल्या ना? काही सगळ्यांना मिळालं पाहिजे. पाठीमागे अजून कोणी महिला असेल तर या साईडला या. इकडे मोकळी आहे जागा. चला लहान लहान मुली पुढे. ही आरती करण्यासाठी आपले दोन्ही हात वर करायचे. झिंगाट गाणं वाजवायचे. झिंगाट गाणं वाजवायचं. झिंगाट झिंगाट या गाण्यावरती आजची आरती होणार आहे. ही आरती 1 2 1 2 1 2 फिरवा हात. जी कोण हात फिरवणार नाही त्या महिलेला नवऱ्याची शपथ. आणि काय येत नसेल तर असं करा. ज्यांना खूप छान डान्स येतो त्यांनी डान्स करा. ओके, थोडं थोडं मोकळं मोकळं सोडलं तरी चालेल. म्हणजे सगळ्यांना डान्स करते. थोडं थोडं जागा सोडा. सगळे गुड. चलो झिंगाट प्ले करा. त्यानंतर आणि सगळ्यांनी 1 2 1 2 करायचं. झिंगाटला 1 2 आता स्टेप करा. सर नटीनं मारली मिठी. आणि खरंच या ठाण्यापुढेतल्या महिला खूप छान आनंद घेत आहेत. प्रत्येक महिला जिला डान्स नाही येते ती सुद्धा आनंद घेते. हे फार महत्वाचे आहे. कोणच कोणाला दिसत नाही. आपण नाचायचा प्रयत्न करा. हा चला. हा अँड नाही कुठे कुठं जायचं नाही. आपल्याच जागेवर उभं राहायचं. आणि प्ले प्ले. आता लावायचं पाटलांचा बैलगाडा. सगळ्यांनी माझ्यासोबत करायचं.
कचकच कांदा. शेवटचं सॉंग आहे त्यामुळे मनसोक्त नाचून घ्या. यानंतर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. कोण म्हणतं फक्त जेंट्सच नाचू शकतात? महिला पण नाचू शकतात. नाचू शकतात ना? असं बोला. चला हात वर, कमाल. लागला तरी मी कडी तापवली तुमच्यासाठी स्पेशल एवढं बाई मी सोसायला थोडं तरी पाहुणा जेवला काय पाहुणा जेवला काय पाहुणा जेवला आणि थोडा आवाज पण करायचा तुम्ही सगळ्यांनी. यांच्यासाठी हात वर करून जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. खूप छान. थँक्यू सो मच. बसून घ्यायचं सगळ्यांनी आपापल्या जागेवरती. मला थोडी जागा द्यायची आहे जायला. आणि आता सेमीफायनल फायनल राऊंड होतोय लगेच. यानंतर एक 2 गिफ्ट बाकी आहेत त्यामुळे छोटीशी गेम त्यांनी लकी ड्रॉ काढतो लगेच. आणि आपण थांबणार आहोत आता कारण तुम्ही सगळ्या महिला अजून जेवायच्या नाही ना. बऱ्याच महिला जेवायच्या त्यामुळे थांबूयात आपण. त्याच्या आधी एक छोटीशी गेम 2 गिफ्ट आणि कोणाच्या आहेत वरून कोणाच्या आहेत पांढरे शुभ्र केस. पांढरे केस कोणाचे त्या 2 महिला पटकन वरती या. नाही तू महिला नाही अरे हा पांढरे सगळे केस पांढरे पाहिजे सगळे. एक सुद्धा पिवळा नको. सगळे केस पांढरे पाहिजेत. चला पटकन. एक जण आलेले आहेत. अजून एक जणांना गिफ्ट आहे. 2 गिफ्ट आहेत आपल्याकडे. त्यानंतर आपण थांबणार आहोत. लकी ड्रॉ 2 गिफ्ट द्या काही. अजून एक गिफ्ट आहे. अजून पांढरे केस कोणाचे. बरं ठीक आहे. निम्मे पांढरे केस असणार या. निम्मे पांढरे या साईडला थांबायचं. 2 गिफ्ट द्यायचे ताई. तुम्ही इकडे या. 2 गिफ्ट द्या. 2 गिफ्ट आहेत ना. इथे या. आपण या दोघी या गेमच्या विनर आहेत. जोरदार टाळ्या दोघींसाठी व्हायला पाहिजे. आता कळाले तुम्हाला तुमचे पांढरे झालेत ते. इथे या.
अजित तया ती तया. आता आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जातोय. गणपती बाप्पाला नमस्कार करतोय. कार्यक्रम एवढा छान झाला म्हणून. थोडस इकडे सरका. हा तुम्ही थोडस इकडे सरका. हा मंदिरात आलो. या मंदिरात या. घंटी वाजवूया जरा बाप्पाला. इकडे एक घंटी वाजवा. वाजवा. एक आणि इकडे 2 वाजवा. उजव्या हाताने वाजवायची. 1 2 खुळखुळा नाही घंटी वाजवायची. 1 2 1 2 1 2. कमरेवर हात ठेवा. कंबर दुखायला लागले ना आता. हा एवढं किती वेळ वाजवायचं. कमरेवर हात ठेवा. 1 आणि दुसऱ्या हाताने घंटी वाजवा. 1 2 1 2 1 2. जोरदार टाळ्या दोघींसाठी व्हायला पाहिजे. सोमाजी गिफ्ट घेऊन जावा. जाऊ तिकडे. सोन्याचं गिफ्ट सोडलंय. सोन्याच्या दुकानात आणलंय एवढं. हा जर टाळ्या म्हणून राहते आजी. खूप छान आजी. सेमीफायनलची नावं वाचून दाखवते मॅडम. आजी रॉक अँड रोल आहे. सेमीफायनल मध्ये गेलेले आहेत. होय मानलं पाहिजे आम्हाला पण असायचं. स्वाती रोहित मोरे, सुप्रिया भोसले, प्रियांका मोरे, कोमल मोरे, आशा मोरे, वृषाली फारणे, मीनाक्षी मोरे, अश्विनी मोरे, रोहिणी मोरे, प्रियांका मोरे, अंजली मोरे, निकिता मोरे, नलिनी राजाराम पाटील, अनिता अर्जुन जाधव आणि वर्षा माणिक पाटील. आणि तुम्हाला प्रत्येकी 2-2 प्लेट्स मिळतील. ते पोहे करून खायचे आपण दोघींनी. चालतंय म्हणतात. डान्स जबरदस्त केला बरं का तुम्ही. खरं काय खरं नाही. इंस्टाग्रामला आता तुम्ही व्हायरल होताय. हो कुठे हो पहिला कुठे. कामेरीत माझ्या कार्यक्रमाला होतात. दुसऱ्या ओके. कामेरीच्या तुम्ही. माहेर तुमचं कामेरी. अच्छा ओके. तर बघूयात आता. या सगळ्यांना 2-2 प्लेट दिलेले आहेत. आणि तुम्हाला या रिंग मध्ये तिथे जी रिंग आहे त्या रिंग मध्ये उभं राहायचंय. 2 प्लेटच्या 2 प्लेट गेल्या तर तुम्ही डायरेक्ट फायनलला. 1 प्लेट गेली तर इथंच थांबायचं. काहीच नाही गेलं तर खाली बसायचं जाऊन आपल्या जागेवर. चला 1 मिनिट. चला तयार. आणि आपल्या या गेम मधून ज्या फायनलला जातील त्यांच्यामध्ये एक गेम होईल. आणि फायनल राऊंड मध्ये ज्या 3 विजेत्या स्पर्धक असतील त्या पहिल्या विजेत्या स्पर्धकास मिळणार आहे मानाची पैठणी. दुसऱ्या स्पर्धकास मिळणार आहे कुकर. आणि तिसऱ्या स्पर्धकास मिळणार आहे डब्बा. तर बघूयात या 3 विजेता स्पर्धक कोण ठरत आहे आणि आजची मानाची पैठणी कोण पटकावत आहे हे आपण बघणार आहोत. तर प्ले सुरू करूया. आणि आपली लाडकी तेजस्विनी.
आणि आपली लाडकी तेजस्विनी हो लाडकी तेजस्विनी ना तुझा हो आनंद लुटूया मिळवूया पैठणी या हो साऱ्या जणी आली हो लाडकी तेजस्विनी ना तुझा हो आनंद लुटूया मिळवूया पैठणी आई मायेचा सोहळा जमला हा तुझा दिला भक्ती लोकांना सोहळा आहे हा हस्याचा महाराष्ट्राचा आवडता हा खेळ साऱ्या जणींचा हो मिनिस्टर हा खेळ पैठणीचा हो मिनिस्टर हा खेळ पैठणीचा हो मिनिस्टर हा खेळ पैठणीचा हा खेळ पैठणीचा हो मिनिस्टर हा खेळ पैठणीचा हो मिनिस्टर हा खेळ पैठणीचा सगळे टाळ्या ताईंसाठी. या होणाऱ्या जणी आणि आपली लाडकी तेजस्विनी या हो साऱ्या जणी आले हो लाडकी तेजस्विनी या तुझा हो आनंद लुटूया. आणि या सगळ्या फायनलला गेल्या तर टाळ्या होऊन जाते त्या सगळ्यांसाठी. ऍक्च्युली 2 वाल्या किती आहेत? 2 वाल्या एकच आहे. 2 वाल्या जर 3-4 असत्या तर 1 वाल्या गेल्या असत्या. त्यामुळे तुमचं नशीब चांगलं आहे. 1 वाल्या सगळ्या थांबवल्यात आणि 2 वाल्या 1 आहेत. तर या सगळ्यांमध्ये आता फायनल राऊंड होणार आहे आणि या फायनल राऊंड मध्ये अतिशय सुंदर सोपी अशी गेम आहे जी चातुर्याने खेळण्यासारखी गेम आहे आणि जी चातुर्याने आणि स्पीड मध्ये खेळेल ती महिला ही आजच्या गेमची विनर होईल आणि जी प्रथम क्रमांकाची विजेती असणार आहे ती असणार आहे आजची आपली महादेव गणेश मंडळ ठाण्यापुढेची होम मिनिस्टर. तर बघूयात आता कोण होतीये होम मिनिस्टर. तुम्हाला सगळ्यांना इथे बँगल्स मिळतील. इथे एक जण उभा राहा. तुम्ही इथे उभा राहा. तुम्ही तिकडे उभा राहा. तुम्ही सगळे इथे या. थोडं ऍडजस्ट करून घ्या. आता इथे या. तुम्ही थोडे इकडे सरका म्हणजे त्यांना जागा मिळेल. तर प्रत्येकीला 10 बांगड्या आणि 10 पिना दिल्या जातील. पिना काढून घ्या पण सगळ्या ओपन नाही करायच्या. फक्त त्या सुट्ट्या वेगळ्या वेगळ्या करून घ्या. बांगड्या वेगळ्या करा, पिना वेगळ्या करा. मोजून ठेवलेल्या आहेत बांगड्या आणि पिना. फक्त पिना वेगळ्या वेगळ्या करा आणि बांगड्या वेगळ्या वेगळ्या करा आणि अशी एक लाईन ठेवा. मी दाखवतो तुम्हाला. आधी वेगळ्या करून घ्या सगळ्यांनी. यानंतर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. लकी ड्रॉ मधून ज्या महिलेचं नाव येणार आहे त्या महिलेला मिळणार आहे सुंदर अशी मानाची पैठणी आणि ही पैठणी कोण पटकावतंय ते आपण बघणार आहोत. भाग्यवान विजेत्या महिलेचं एक पैठणी आहे आणि प्रथम क्रमांकाचं एक पैठणी आहे. अशा 2 पैठणी आहेत आज. आणि यांचं जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अश्विनी कुठे गेली? अश्विनी 1 मिनिट घे. आज हा आजचा कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना आवडला का? आवडला का? पण आवाज येत नाहीये. जर तुम्हाला जास्त आवडला तर असेल तर आवाज जोरात द्या. हा म्हणजे आवडलाय. आणि आज तुम्हाला हा आनंद जसा महादेव गणेश मंडळामुळे घ्यायला मिळालाय आणि ज्यांच्यामुळे मी आले ते म्हणजे अश्विनी माझी मैत्रीण आणि अमर सर अश्विनीचे हजबंड. या दोघांमुळे खरं तर आज मी इथं आले आणि तुम्हाला हा आनंद घेता आला. ऍक्च्युली माझी ओळख मी करून द्यायची विसरले. मॅडमनी मगाशी मला माझी इन्फॉर्मेशन विचारली होती. थोड्या गडबडीत मी राहून गेले सांगायची. तर मीच माझी ओळख करून देते. तुमचं काम वाचवलंय. मी निवेदिका तेजस्विनी शहा. गेले 11 वर्ष मी निवेदन क्षेत्रामध्ये काम करत आहे. थोडस तिथून आवाज कमी करा.
11 वर्ष मी या निवेदन क्षेत्रामध्ये काम करत आहे. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा ही माझी स्पेशालिटी आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात हा माझा खेळ आता गाजतोय. सांगली जिल्हा असेल, सातारा जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा, पुण्यातूनही मला कॉल येतात, पण पुणे थोडं लांब पडत असल्यामुळे मी ते स्किप करते, कारण तिथे बरेच ट्रॅफिकमुळे टाइम जातो, त्यामुळे मी तिकडचे कार्यक्रम जास्त घेत नाही. तर या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला खेळ अगदी सोलापूर साईड असेल, इकडूनही आपले कार्यक्रम होतात. आपल्या या कार्यक्रमाच्या ज्या तारखा असतात त्या 1 ते 1.5 महिना आधी बुक झालेल्या असतात. आणि यंदाच्या वर्षी अश्विनीने मला कॉल केला की आमच्या गावात तुझा कार्यक्रम घेण्याची खूप इच्छा आहे. आणि लकीली त्यांना माझी जी डेट होती, बऱ्यापैकी डेट गेलेल्याच होत्या, 1 का 2 काहीतरी डेट शिल्लक होत्या. गौरी पूजनची एक काहीतरी डेट शिल्लक होती माझी, ज्या थोड्या कमी जातात. आणि तिने फोन केल्यानंतर लकीली तिला 1-2 डेट मिळाल्या. आणि आजचा कार्यक्रम हा अश्विनीमुळे खरं तर मी इथं आले. जसं मंडळाचं नाव तर घेणारच, पण अश्विनी आणि अमर सर या दोघांसाठी जोरात टाळ्या वाजायला पाहिजे. जसं मी म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला खेळ खूप फेमस आहे. आता तो तितकाच नाही राहिला. यंदाच्या वर्षी मला आंध्र प्रदेश मधून सुद्धा कॉल आलेला आहे. अगदी तिरुपतीच्या पुढे 2 तासाच्या अंतरावरती आपलेच महाराष्ट्रीयन लोक आहेत जे गणपती बसवतात, आणि त्यांच्यासाठी होम मिनिस्टर घेण्यासाठी मला कॉल आलेला होता. सेम दिल्लीमधून मला एक कॉल आलेला होता. पुणे, बारामती या साईडून तर येतच राहतात, पण अगदी लांब महाराष्ट्राच्या बाहेरही आपला खेळ जातोय. अगदी इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल किंवा असे तुमच्यासारखे काही पाहिलेले लोक असतात, कार्यक्रम चांगला आहे म्हणून सांगतात, त्यांना नंबर देतात. आणि तो कार्यक्रम आंध्र प्रदेश मधला ऍक्च्युअली त्या सरांनी पाहिलेला होता, पण ते तिकडे असतात, त्यामुळे त्यांनी आपल्याला बोलवलं होतं. तर हे सगळं मी तुम्हाला हसवते आणि तुमचे आशीर्वाद मला मिळतात. आणि गणपती बाप्पा तर आपल्या सोबत आहेच, त्यामुळे शक्य आहे तर असेच तुमचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत राहावेत हीच माझी विनंती आहे. आणि याचबरोबर मी छोटे छोटे कार्यक्रम सुद्धा करते, जसं बारसं असेल, डोहाळे जेवण, वाढदिवस, गेट टुगेदर. आता गेट टुगेदरचा बराच ट्रेंड आहे आणि बऱ्याच ठिकाणी गेट टुगेदरसाठी माझे बुकिंग फुल होत असतात. तो फक्त मे महिन्यामध्ये चालणारा आणि दिवाळीमध्ये चालणारा. दिवाळीमधली डेट माझी आत्ता 3 महिन्याच्या आधी बुक झाली आहे गेट टुगेदरसाठी पलूस या ठिकाणी. तर असे छोटे मोठे कार्यक्रम ज्याचे डेट्स बऱ्यापैकी बुक असतात. मी शॉर्ट फिल्म मध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे. लागेर झालं जी मध्ये मी 2 एपिसोड मध्ये होते, पण मला या माझ्या कामामुळे तितका वेळ देता आला नाही. माझं पुढे ज्या पात्रासाठी सिलेक्शन झालं होतं मी नाही म्हटले, कारण मला तिथे वेळ देणं, तितक्या लांब जाणं पॉसिबल नव्हतं. आणि माझं मेन गाव आहे, माहेर आहे कराड, आणि मी असते ईश्वरपूरमध्ये. अर्थात आता ईश्वरपूर, आधीचं इस्लामपूर तुम्हाला माहित असेल. तर कायम असंच प्रेम तुमचं राहू द्या, आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या. थँक्यू सो मच. धन्यवाद आश्विनी. त्यानंतर आपण फायनल राऊंड कडे जाणार आहोत. आणि फायनल राऊंड काय आहे ते मी सांगतेय तुम्हाला. तुम्हाला एक बांगडी मिळाली आहे, जरा एकच मिनिट साईड द्या. या बांगडीमध्ये एक हात मागे घ्यायचा, डावा हात मागे घ्यायचा, हात नाही लावायचा आता तुम्ही कोणी. एक हात मागे घ्यायचा डावा, आणि उजव्या हाताने या बांगडीला पिन. पण ते टेबलवरतीच करायचंय. हात इकडे इकडे असं काही नाही, फक्त टेबलवर चिटकून राहायला पाहिजे. कंपल्सरी टेबलवरनं हात उचलला गेला नाही पाहिजे. जे काय असेल ते इथेच करायचंय आणि लॉक करायचंय. बांगडीत पिन घालायचे. प्रत्येक बांगडीमध्ये एक पिन तुम्हाला ऍड करायचे. ज्यांच्या जास्त बांगड्या होतील त्या अनुक्रमे विजेत्या होतील. आपल्याला होम मिनिस्टर लावायचे आदेश बांदेकरांचं. आणि प्रत्येक अनुक्रमे ज्या महिलांच्या बांगड्यांची संख्या जास्त, अनुक्रमे त्या विजेत्या स्पर्धक असतील. सगळ्यांना समजली आहे गेम? समजली आहे? हा, ओके. तर डावा हात तुमचा, ज्या हाताने तुम्ही काम करता तो हात पुढे, आता चालू नाही करायचा. ज्या हाताने तुम्ही खेळणार आहात तो हात टेबलवर ठेवा. एक हात पाठीमागे फोल्ड करा. नंतर हा हात असा पण नाही झाला पाहिजे, इथेच राहिला पाहिजे. तयार सगळे? सॉन्ग रेडी? 1 2 थांबा थांबा थांबा. तुम्हाला तर फार घाई झालेली. एक पिन उघडून ठेवली यांनी आणि उघडले की माझं आमच्या दोघींचं लक्ष म्हणजे चला तयार. चला हात लावू नका पिनला. हात मागे प्ले करा तुम्ही. 1 2 3 अँड स्टार्ट. स्टॉप पण करा, तुमची वेळ संपणार आहे. फास्ट करा.
मागे जाऊन बघते. हा मागे सर का. आणि आपण या ताईंपासून सुरुवात करूया मोजायला. एक जण आहे ना ताई, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. एक राऊंड झालाय या ताईंचा. 1 2 3 4 5 या ताईंसाठी जोरदार टाळ्या. 5 झालेले. 5 वाल्या ताई मागे जाऊन थांबा तुम्ही. 1 2 आणि 3 यांच्यासाठी जोरदार टाळ्या. 1 2 कोण आहेत रेड कलर. 2 3 4 5 6 आणि 7 जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. तुम्ही मागे जावा. तुमचे किती आहेत. तुमच्या पुढे या. तुम्ही पण पुढे या. 7 आणि 5 तुम्हीच फक्त मागे थांबा. 7 वाल्यांचं नाव काय. स्वाती मोरे. ओके. हे कोणाचं ब्लॅक तुमच्या ना. 1 2 3 यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. 3 तुमचं नाव काय ताई. ही पिन लागलेली नाहीये. वर्षा पाटील. 1 2 3 4 5 6 आणि 7 जोरदार टाळ्या होऊन जाते त्या ताईंसाठी. 7 झालेले आहेत. 1 आणि 2 यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाते. 7 7 7 7 7 5 तुम्ही तिघी तुमच्या दोघींमध्ये टाय झालाय. तृतीय क्रमांकाच्या विजेते या ठरलेल्या आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाते त्यांच्यासाठी. आता या दोघींमध्ये कोण आहे बघूयात. आणि या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या चौघींसाठी. आपण ही गोष्ट घ्यायचं. चला 5 द्या पटकन. 5 घ्या. चला कुठल्याही 5 पिन आणि 5 बँगल्स घ्या पटकन. ज्या मोकळ्या आहेत त्या घ्या पटकन घ्या. 5 ओपन पिन घेऊ नका. तयार. मी 5 सेकंदाची वेळ देणार आहे. अँड प्ले. थांबा आधी प्ले होईल. 1 2 3 स्टार्ट. 5 पदरावरती सरकारीच्या मोर नाचरावा, पदरावरती सरकारीच्या मोर नाचरावा, संसारातून वेळ घालून खेळ खेळूया सवा. थांबा. हे कशाला याच्यात वेळ घालत बसला. 1 2 1 2 1 2 3 जोरदार टाळ्या या ताईंसाठी. वर्षा नाव ना. वर्षा या ठरलेल्या आहेत. अच्छा ठाणा पुढे महादेव गणेश मंडळाच्या होम मिनिस्टर. जोरदार टाळ्या वाजवा. पदरावरती सरकार आणि ज्यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय त्या ताई इकडे यायचंय. आणि स्वाती मोरे यांनी पटकावलाय द्वितीय क्रमांक. तर या ताईंना काय वाटतंय हे आपण ऐकणार आहोत. ताई काय वाटतंय काय सांगाल. तुम्ही इथल्याच आहात. ओके. खूप छान वाटतंय आणि खरंच मला ह्या मंडळाचं पहिल्यांदा अभिनंदन करायचंय. कारण त्यांनी एवढा महिलांसाठी कार्यक्रम घेतला. आम्ही पण भरपूर कार्यक्रम करतो महिला आमच्या गावातल्या. पण होम मिनिस्टर आणण्याचे 2 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय. पण आमच्या हातनं काही झालेलं नाही. पण हा खरंच ह्या मंडळाचं अभिनंदन. आणि त्या खरंच महिलांसाठी खूप मोठा प्रतिसाद दिला. आणि कार्यक्रम खरंच मला वाटत होतं की सगळ्या महिलांनी भाग घ्यायला पाहिजे होता. कारण ही संधी परत नाही. ही मी दुसऱ्यांदा अनुभवल्या. खरंच खूप छान असतो कार्यक्रम. म्हणजे स्वतः मी एक केलाय कार्यक्रम आम्ही कामेरीत. त्यावेळी इतका आनंद घेतलाय मी की. आणि महिलांना खरंच सांगतो मी की सगळ्या महिलांनी भाग घ्यायचा. मला गावात माणसं काय म्हणतील किंवा उद्या मला कोण कर ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. सगळ्या महिलांनी जरी प्रतिसाद दिला तर खरंच आपल्या गावात एक दिवस आपण असा करू. एक गाव एक गणपती सुद्धा करू. खूप छान ताई. अभिनंदन. द्वितीय क्रमांक पटकावलेल्या ताईंचं नाव आहे स्वाती मोरे. जोरदार टाळ्या स्वाती मोरे ताईंसाठी. आणि तुम्ही काय सांगाल ताई. खरंच खूप आनंद झाला. एन्जॉय केला खूप कार्यक्रम. मी पण माझ्या लग्नाला 15 वर्ष झालेत पण मी असा कार्यक्रम एन्जॉय कधीच केलेला नाही. आणि आलेच पण नाही कार्यक्रमात. मी पहिल्यांदा ह्या कार्यक्रमात आले. आणि गौरी गणपतीला सुद्धा मी कधी अशी खेळायला वगैरे नाही. ह्या वर्षी मी आले आवर्जून घरी भांडण करून आले. खरंच खूप छान वाटलं. आणि सगळ्या महिलांनी भाग घ्यायला पाहिजे होता.
खरं तर एन्जॉय करायला पाहिजे होता. असा म्हणजे परत कधी चान्स मिळत नाही आपल्याला. छान वाटलं. तसं बऱ्यापैकी महिलांनी भाग घेतलाय. पहिली वेळ आहे, दुसऱ्या वेळेस अजून, आणि डान्स तर एकीने सुद्धा सोडला नाही. कारण का माहितीये का, कोणच कोणाला दिसत नव्हतं कसं डान्स करत. आज मी बघितलं ना, मी प्रत्येक जण काही ना काय करतच होती. काय नाही आलं तर नुसतं असं करत होत्या. पण डान्सचा आनंद घेतला हे फार महत्वाचं. कारण आपल्या म्हणजे अगदी इकडच्या भागात, पुणे मुंबई सोडून द्या, आपल्या या साईडला जे जेंट्स आहेत ते गणपती डान्स करू शकतात, पण आपण लेडीज कधी आनंद घेणार. आणि आज ठाणा पुणे मध्ये प्रत्येक महिलेनं डान्स केला. याचबरोबर खूप जणी खेळल्या सुद्धा, पण काही जणींना भीती असते पहिल्यांदा स्टेजवर येण्याची, काहींना सवय असते, काहींना नसते. पण ठीक आहे, तरी सुद्धा मी खोटं काहीतरी सांगून पुढे घेतले आणि खेळवलं सुद्धा. यानंतर पण तुम्ही नक्की आनंद घ्याल. आणि तृतीय क्रमांक ज्यांनी पटकवलाय त्यांनी पुढे यायचंय. नाव आहे नलिनी राजाराम पाटील. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजायला पाहिजे. तृतीय क्रमांक. काय सांगाल तुम्ही खेळून कसं वाटलं, कार्यक्रम कसा वाटला? हो, प्रथम तर मी सगळ्यांना नमस्कार करते आणि सांगते असं की मी हा कार्यक्रम खरं तर बघायसाठी आलेले. आणि मग वाटायला लागलं आपल्याला पण थोडं आपण बघूया प्रयत्न करून, म्हणून मग मी आले स्टेजवर. आणि मला खूपच छान वाटलं. आणि सगळ्यांनी असं मोकळं व्हायला पाहिजे. मोकळं होण्यासाठी आपण स्टेजवर आलो तर स्टेजरिंगमुळे आपण अतिशय आनंद घेऊ शकतो याची खात्री मला पटली. आणि दुसरं असं की महादेव तरुण गणेश मंडळ, खूप खूप आभार. त्यांचे सगळे कार्यक्रम असे सुंदर असतात, विधायक असतात. आणि मोरे पंक्ती, मोरे गल्ली इतकी सुंदर, इतके आदर्श, खूप म्हणजे खूपच आदर्श. आमची पाटील गल्ली पण पूर्ण त्यांचा आदर्श घेऊन आम्ही आता आमच्या पण मंडळांमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी करतोय. पहिल्यापासून करतोय, पण आता आणखीन करायला चालू केले. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. खूप छान. आज एक महिला, बघायला आलेली महिला खेळायला आल्या, बोलल्या कसल्या बघितलं का, जबरदस्त बोललात तुम्ही. ह्याच्या आधी कुठं बोललाय? त्यामुळेच तुम्हाला चांगलं बोलतात. खूप छान. त्यामुळे छान बोललेल्या आहेत, छान व्यक्त झालेल्या आहेत. या महादेव गणेश मंडळाचे अध्यक्ष, अध्यक्ष कोण आहेत? नितीन मोरे यांना विनंती आहे आपण मंचावरती यावे. उपाध्यक्ष कोण आहेत? सतीश पारणे यांनाही विनंती आहे, त्यांनी मंचावर यावं. इतर सर्व कार्यकर्ते जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपणही कृपया मंचावरती यावं. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर सर्व कार्यकर्ते 2 मिनिटासाठी तुमचं फक्त सत्कार घ्यायचंय सगळ्यांचा. अमर सर ज्यांनी इतकं साऊंडवर छान छान गाणी तुमच्यासाठी वाजवली, अमर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जावे. 50वे वर्ष आपल्या या मंडळाचं. अजून कोणी कार्यकर्ते पडद्या पुढचे, पडद्या मागचे उपस्थित असतील, मी कोणाचं नाव घेणार नाही, तुम्हीही घ्यायचं नाही, परत राग येतो मग मला बोललेलं नाही असं होतं की नाही परत. त्यामुळे पडद्या पुढचे कार्यकर्ते, पडद्या मागचे कार्यकर्ते जेवढे उपस्थित आहेत, आपण काम केलेलं असेल छोटं तरी सुद्धा स्टेजवर या. सगळ्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर या. कोणीच कोणाचं नाव घेणार नाही, स्वतःहून यायचंय. आपण आपल्या मंडळाचे कार्यकर्ते असलेला अभिमान आपल्याला पाहिजे. आपण हा सुंदर कार्यक्रम आपल्यामुळे घडून आलेला आहे. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर या. मैं पकड़ गई पकड़ आज ज्या खुर्चीवरती तुम्ही बसलेला आहात
आणि ज्या स्टेजवरती आम्ही उभे आहोत ते जे नियोजन आहे म्हणजे अगदी खुर्च्यांपासून स्टेज पर्यंत बॅनर पर्यंत तुमच्यापर्यंत मेसेजेस पोहोचवणं, तुम्हाला आमंत्रण देणं, गिफ्टची तयारी करणं, या सगळ्या गोष्टी ज्यांनी केलेल्या आहेत ते पडद्या पुढचे कार्यकर्ते, पडद्या मागचे कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि यांच्या सगळ्यांच्या विचारामुळे एक सुंदर कार्यक्रम इथं घडून आला, ज्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी अगदी छान आनंद घेतला, छान खळखळून हसल्या, नाचल्या, न नाचणाऱ्या पण नाचल्या, हे सगळ्यात महत्वाचं. आणि इतकं छान आनंद आणि इतकं छान कार्यक्रमाची संधी ज्यांच्यामुळे मिळाली ते सगळे कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आपलं महादेव गणेश मंडळ यांच्यासाठी हात वर करून जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. क्या बात आहे. खूप छान. मी मंडळातून कोणालाही एकांना विनंती करेन की आपण या महिलांचे आभार व्यक्त करावेत आणि कार्यक्रम कसा वाटला ते सांगावं. नमस्कार सर्वांना. मंडळाचे अध्यक्ष नितीन मोरे, मंडळाचे उपाध्यक्ष सतीश भारणे, मंडळाचे कोषाध्यक्ष शिवाजी जाधव अण्णा, मंडळाचे माजी अध्यक्ष अमर मोरे, मंडळाचे माजी अध्यक्ष धनाजी मोरे आणि सर्व आजी माजी अध्यक्ष, मंडळाचे माजी अध्यक्ष डेप्युटी सरपंच, माजी डेप्युटी सरपंच सचिन मोरे, अशा मॅडम 23व्या वर्षी डेप्युटी सरपंच झालेला आमचा कार्यकर्ता आहे. अशा सर्व लोकांच्या वतीनं मी पहिल्यांदा त्या जागेच्या मालकीने श्रीमती सविता अमोल पाटील यांचे खूप 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 आभार मानतो. ही जागा गेली 10 दिवस मॅडम आम्ही वापरतोय. ह्याचा कमीत कमी कसा त्रास होईल याची आम्ही काळजी घेतोय, तरी खूप त्रास होत असतो याची आम्हाला जाणीव आहे. तर मॅडम तुमचे खूप खूप आभार. तसंच आजच्या कार्यक्रमासाठी मॅडम आपण आलात, एवढं इस्लामपूर पासून इथं आलात आणि आमच्या गावातल्या महिलांना एवढं मनोरंजन केलं, त्यांचं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आमचे बंधू अमर मोरे आणि वैदिक या दोघांच्यामुळं हे शक्य झालं. आम्ही सर्चमध्ये होतो, तर ज्यावेळी आम्ही आता परत युट्यूब बघतोय त्यावेळी लक्षात येते की त्यांनी केलेली निवड किती चांगली होती ती. आम्ही 2 नावं सुचवलेली, काटकसरीच्या नावाखाली आम्ही थोडासा प्रेशर पण करत होतो, पण ती काटकसर केली नाही. कुठे तर त्यांच्या दबावाला आम्ही बळी पडलो. हे किती चांगलं झालं ते कार्यक्रम आज झाल्यानंतर आमच्या लक्षात येते. तसंच गावातील सर्व महिला या सगळ्यांचे मी आभार मानतो. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणं शक्य नव्हतं. तसंच आमच्या चिमुकल्यांचा विशेषतः आम्ही आभार मानतो, कारण त्यांनी जो मगापासून आवाज केलेला आहे त्या चिमुकल्यामध्ये, त्या चिमुकल्यांच्या आडाने ज्या वहिनींनी आमचा आनंद घेतलेला आहे त्या सर्व वहिनींचा मी मनापासून आभार मानतो. कारण की आम्हाला मागून वाटायचं की चिमुकल्या ओरडत आहेत, तर आता पुरून बघितलं म्हणजे कारण चिमुकल्या म्हटलं सगळ्या मोठ्या मोठ्या दिसत आहेत. तर त्या सर्वांचा सुद्धा खूप खूप आभार. धन्यवाद. खूप छान. आणि पुन्हा एकदा मंडळासाठी एक जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. थँक्यू सो मच. सर्वांना विनंती आहे आपण बसून घ्यायचं, पण एक मिनिट मला फक्त एक पाईट हवी आहे, म्हणजे सॉरी एक फीडबॅक हवा आहे की कार्यक्रम कसा झाला याच्यासाठी कोण बोलेल. अमर सर बोलतो. दोघांची बाईट. कधी नव्हे ते आज सापडलेले. कार्यक्रम एकदम मस्त झालेला आहे आणि महिलांनी जास्तीत जास्त आनंद घेतला त्याबद्दल मॅडमचा मी अभिनंदन. कार्यक्रम जो झाला तो आजपर्यंत गावामध्ये पहिल्यांदा आपल्या महिलांसाठी एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि तो तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने सक्सेस केला की भागात कार्यक्रमाची चर्चा बरेच वर्ष झाली. एवढंच म्हणतो आम्ही. पहिल्यांदा सगळ्या महिलांसाठी आज हा आनंदाचा क्षण होता.
कारण आमच्या महिला कधीच एवढा म्हणजे पुढे येऊन कधी डान्स नाही केला, कारण पहिल्यापासूनच असं आहे की महिलांना पहिल्यापासून असं वाटायचं की आपण कधी डान्स करायचं. आज त्यांना खरं डान्स करायला भेटलं आणि खरं आनंद भेटायचं. बाहेरून बघत होतो इतकं भारी वाटलं. मुली आमच्या पहिल्या दिवशी मला वाटतं आम्ही मिरवणूक काढली गणेश आगमनाच्या दिवशी. तर भरपूर मुली म्हणत होत्या आम्हाला नाचायचं, खूप नाचायचं. पण काही क्षण असं असतं की गावात नाचायचं नाही आपल्याला वगैरे, पण ठीक आहे म्हणतो. पण एक दिवस होता त्यांचा, तो आजचा दिवस होता त्यांचा. खूप आनंद केला. हा जो आवाज येतोय तो त्याचा एक इव्हिडन्स आहे म्हणा. खूप भारी वाटलं, आनंद आहे. मॅडम धन्यवाद इथपर्यंत आल्याबद्दल. आणि कार्यक्रम पण खूप छान झाला. आणि थोडं बघत डान्स करताना महिलांचा एक नंबर वाटलं. छान झालं. खूप छान मोमेंट तुम्ही दिला आणि खूप छान सगळ्यांनी एन्जॉय केला. झाला अतिशय महिलांनी पण घेतला त्याबद्दल महिलांचं पण मी अभिनंदन करतो. आणि जे आपले प्रथम नंबर आले त्यांचं पण मी मंडळाकडून मी अभिनंदन करतो. त्यांचा काय विषय आहे? मला काही कळलं, आवाज यांनाच काय यायला लागलाय म्हणून. अच्छा आपल्याला त्यांच्या तारखा सगळ्या बुक झाल्या होत्या, कारण गणपतीच्या सगळ्या 8-9 दिवस ऑलरेडी सगळे महिना बुक असतात. तरी पण त्यातनं आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी ऍडजस्ट करून आपल्याला तारीख दिली आणि एवढा छान कार्यक्रम केला. याच्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. यानंतर आपण प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी देणार आहोत. आणि ही पैठणी कोणाच्या हस्ते द्यायची आहे? मंडळाचे अध्यक्ष, प्रथम क्रमांकाची पैठणी कोणाच्या हस्ते द्यायची? मला नाव सांगा. 3 नावं सांगा. दुसरं प्रथम, द्वितीय आणि तृतीय. वयानुसार सगळ्यात ज्येष्ठ जे आहे ते तुम्ही सुचवा. आता कविता काकी सगळ्यात ज्येष्ठ कडून खाली या. 3 घ्या. कोणी आता वयानुसार सगळ्यात ज्येष्ठ आहे सांगा की नाव सांगा. सगळ्यात मोठं सातारचे आहे. एक आपाचे आहे. आपाचे सातारचे आहे. आणि अजून एक सांगा की कोकणचे आहे. आणि आजच्या आपल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी, प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धक ज्या ठरलेल्या आहेत त्या स्पर्धकास आपण एक सुंदर अशी पैठणी देतोय. आणि ही पैठणी देण्यासाठी यांना पण येऊ देत ना. अश्विनी, तुझ्या सासूबाईंना पण पाठव, तू पण ये. तुम्ही सगळे उचलण्यासाठी आलाय का? बरोबर, थांबा आधी पैठण ठेवते मग उचला. हा, ही पैठणी देण्यासाठी ज्येष्ठ कोण आहेत आपल्या गावातले? हा, नाव सांगा तुमचं. शकुंतला वसंत मोरे आणि अश्विनी आणि सविता संपत मोरे अशा तिघींना. जरा तुम्ही सगळे मागे सरका मागे. आता आधी पैठणी देऊ दे, उचलायचं नंतर आहे. जरा मागे सरका. अश्विनी पुढे तुम्ही पण पाठीमागच्या मागे सरका, जरा मागे सरका. हा, आणि हे मान्यवरांच्या हस्ते ही पैठणी इकडे होम मिनिस्टर प्ले करायचंय. थांबा, लगेच नका देऊ. होम मिनिस्टर प्ले करायचंय. आधी त्यांना व्यवस्थित देऊ द्या आणि मग तुम्ही मी उचला म्हटलं की तुम्ही उचला. आणि
सगळ्यांना बसू देत. जेवायच्या बाजून खूप महिला. ओके, त्याच्यात पण फोटो येतो आणि याच्यात पण फोटोच येतो. थँक्यू. आपण सगळ्या बसून घ्या आता पटकन. आणि इथे द्वितीय क्रमांक ज्यांनी, तुम्ही इथेच थांबा, द्वितीय क्रमांक ज्यांनी पटकावलेला आहे त्या द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या स्वाती मोरे यांना दुसऱ्या कोण आहेत याच्यानंतरच्या ज्येष्ठ अनुसया मोरे यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचे गिफ्ट आपण या विजेत्या स्पर्धकास देता. यांचे फोटो घ्या पटकन, म्हणजे या जातील आता. द्वितीय क्रमांकाचा कुकर या ताईंना मिळालेला आहे. तृतीय क्रमांकाचा विजेता स्पर्धकास एक सुंदर असा स्टील डबा आपण देत आहोत. आणि तुम्ही इथेच थांबायचं गिफ्ट घेऊन आणि बाकी सगळ्या बसून घ्यायचं. तृतीय क्रमांक पटकावलेल्या विजेत्या ज्यांचं नाव आहे नंदिनी पाटील यांना तृतीय क्रमांकाचं गिफ्ट आपण देत आहोत. कुणाच्या हस्ते द्यायचं आहे? शोभा मोरे यांना विनंती, आपण पटकन मंचावर या. शोभा मोरे कोण आहेत? शोभा मोरे हे तुमची गल्ली काय सगळी? अच्छा, शोभा मोरे कोण आहेत? आहेत का शोभा मोरे? शांता मोरे तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाचे सुंदर असं गिफ्ट आपण देत आहोत. नलिनी पाटील. होम मिनिस्टर लावा, आवाज थोडासा होम मिनिस्टरचा कमी ठेवा. तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकास हे सुंदर असं गिफ्ट दिलं जात आहे. दुसरं टाळ्या वाजवून तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकासाठी. आणि दुसरा गणपती बाप्पा मोरया. खूप छान. घेतला की मगाशी फोटो? धन्यवाद. आता तुम्ही तिघी मध्ये उभा राहा. एक गिफ्ट या साईडला, एक गिफ्ट त्या साईडला. आणि आता आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. लकी ड्रॉच्या माध्यमातून सुंदर अशी पैठणी जिंकण्याचा चान्स तुम्हाला आहे. लकी ड्रॉचे नावं कुठे आहेत? लकी ड्रॉचे नावं लकी ड्रॉ बॉक्स द्या पुढे. माझं पण नाव टाकलं सगळं तुझं कागद काढायचं.
ओके. आणि जागेवर जाऊन बसायचं. आणि कोण असेल ही भाग्यवान विजेत्या ज्यांना ही पैठणी मिळते आणि नाव आहे संगीता अशोक पाटील. आहेत का? नाही तर कॅन्सल होणार. संगीता अशोक पाटील आहेत का? एक मिनिट सर. नाहीये? आहेत ना? त्यांना आनंद नाही का झाला? ये. आणि ही पैठणी देण्यासाठी ताई फारणे, माई फारणे यांना विनंती आहे आपल्या शुभमस्ते ही पैठणी द्यायचे. आपल्या या भाग्यवान विजेत्यासाठी सुंदर अशी पैठणी त्याची प्रथम माझ्या या ठिकाणी बघायचं मध्ये उभा राहा मध्ये बरं तू जरा इकडे जा या साईडला तुम्ही मध्ये या आणि आपण एक छान फोटो काढणार आहोत. काय व्हिडिओ आणि आपण सगळे म्हणायचं होम मिनिस्टर असं बोलायचं. 1 2 3 स्टार्ट. होम मिनिस्टर. खूप छान. सर्व विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन, भाग्यवान विजेत्यांचं अभिनंदन. आणि आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात याबद्दल महादेव गणेश मंडळ यांच्याकडून आपल्या सर्वांना मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. इथेच थांबतोय. गुड नाईट आणि शुभरात्री. यार इकडे